नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप करू नका, व्हिडिओला सोडून जाऊ नका। मित्रांनो, जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, कालच जे काही बाजार समिती आहेत तर त्या बाजार समित्यामध्ये कापूस भाववाढीचा दर जो आहे तर तो उच्चांकी गेलेला आहे। त्यामध्ये 200-250 रुपयापर्यंत भावाचे जे आहे तर ती वाढ झालेली आहे। त्यामुळे मित्रांनो, जो आपण कापूस ठेवलेला आहे तर कापूस विक्री करण्यापहिले आपल्याला मार्केटचा आढावा घेऊनच आपण कापूस विक्री करावा असं माझं मत आहे। तर कालचे कापसाचे भाव काय आहे तर ते बघूया। तर नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष बारी। तर मित्रांनो, कालचे जे कापसाचे भाव आहे तर ते सगळ्यात जास्तीत जास्त जे कापसाचे भाव आहे तर 7,300 रुपये हा दर मानवत या बाजार समितीमध्ये मिळालेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जो मीडियम दर जो आपण त्याला म्हणतो त्यामध्ये मॅक्झिमम दर जो आपण त्याला म्हणतो तर तो 7,200 रुपये हा दर जो आहे तर तो कापसाला मिळालेला आहे। त्यामध्ये कमीत कमी जो दर आहे तर तो 7,150 रुपये कापसाला दर हा मिळालेला आहे। तर मित्रांनो, हा जो दर आहे तर हा दर हा चांगल्या कापसासाठी आहे। त्यामध्ये रेंटच जो कापूस आहे तर तो 6,000 रुपयापासून ते 6,700 रुपयापर्यंत जो दर आहे तर तो मिळालेला आहे। मित्रांनो, देऊळगाव राजा मार्केटमध्ये आपल्याला कापसाला जो चांगला दर आहे तर तो जास्तीत जास्त 7,500 रुपयापर्यंत आपल्याला मिळालेला आहे। त्यामध्ये जो अकोट आहे अकोला तर त्यामध्ये 7,500 रुपयापर्यंत दर जो आहे तर तो गेलेला आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो, 200-300 रुपयापर्यंत काही जागी 400 रुपयापर्यंत जो आहे तर उच्चांकी दर जो आहे कापसाला मिळालेला आहे। म्हणजेच काय तर कापसाची हळूहळू आता जे दर आहे तर ते वाढायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण कापूस विक्री करण्यापूर्वी मार्केटचा आढावा घेऊनच कापूस विक्री करावा असं माझं मत आहे। मित्रांनो, आपलं मत काय आहे तर कमेंट करून सांगा। मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।